मुलगी कुणाची असो, मोठ्या नेत्याची असो का सर्वसामान्य माणसाची असो, मुलगी ही मुलगी आहे आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्यावर कारवाई ही तातडीने झाली पाहिजे. सरकारकडं कोणत्याही छोटा किंवा मोठा हा भेद नसतो आणि ते भेद सरकार कधी करतही नाही. म्हणून गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागही मी सांगितलं होतं की अशा लोकांना भरचौकात मारलं पाहिजे आणि म्हणून त्याची निश्चित चौकशी केली जाईल आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील राहील. सामनामध्ये असं देण्यात आले की माणसासाठी स्थापन केलेली बाळासाहेब ठाकरेंची सूचना अमित शहानी फोडली, ती शिंदेच्या हातावर ठेवली. आज शिंदेना मुख्यमंत्री पुन्हा व्हायचे म्हणून ती चोरलेली शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला निघाली. महाराष्ट्राच्या आगमनाचे सध्या दिल्ली शहराने दिंडवलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना ती वेगळी होती, त्यांची आम्ही शिवसैनिक आहोत आणि आता जी शिवसेना आहे ती लाचारांची शिवसेना आहे. ती हा जो उभटा गट हा अत्यंत लाचार असलेला गट आहे. यांचे नेते कोण आहेत? यांचे नेते शरद पवार आहेत, यांचे नेते राहुल गांधी आहेत. म्हणून हे ज्यांनी आपली शिवसेना लोकांच्या दर्जात जाऊन जिचा लिलाव केलेला आहे त्यांनी आमच्यावर बोलूच नाही. अमित शहाने काय केलं? शिंदे त्यांना भेटले का? शिंदेनं त्यांना मुख्यमंत्र्याची ऑफर दिले का? हे सगळे घटना ज्या आहेत ना यांना सांगताय कोण? आणि म्हणून अमित शहाने जसं काय यांना फोन केला, अमित शहा यांच्याशी बोलले, अशा आविर्भावात हे बोलतात. खरं तर हे काय त्याला शब्द माझ्याकडे नाहीत, परंतु अत्यंत जासूसी करण्यामध्ये, फालतूगिरी जासूसी करण्यामध्ये यांचा नंबर जरूर लागेल. म्हणून अशा लोकांकडे आम्ही लक्ष देतही नाहीत. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचारानं पुढे घेऊन चाललेलो आहोत आणि ती त्याच मजबूतीने आज महाराष्ट्रात उभी आहे. शहाना बोलले की सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, आज माझे निर्णय फिरवले जात आहेत, माझी कोडी होत आहे असे सांगण्यासाठी एकनाथ शिंदे पहाटे शहाना एकनाथ शिंदे साहेब बोलायचं असेल तर सर्वात देखत आणि तुमच्यासारख्या सर्व प्रेसला घेऊन बोलतील. ते घाबरणारे नेते नाहीत आणि मुळामध्ये असा कोणताही प्रसंग घडलेला सुद्धा नाही. काही कामाची जी काही चौकशी करतायत त्यांना शिंदे साहेबांनी उघड पाठिंबा दिलेला आहे. म्हणून आमच्यामध्ये किती दुही पाडण्याचा प्रयत्न जरी केला तर ती पडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. संजय राऊतच्या बोलण्यावर सरकार चालत नाही. संजय राऊतच्या फेकू जासूस ज्याला म्हणतात तो फेकू जासूस हा संजय राऊत आहे. त्याबद्दल काही कल्पना नाही, परंतु त्यांचा काही संवाद झाला असेल तर त्याबद्दलही आम्हाला माहिती नाही. सामनामध्ये जो संवाद आलाय त्यात असं सांगितलं जातं की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जी भेट झाली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे हे म्हटले की मुझे दबाने की कोशिश की जा रही है, खत्म करने की कोशिश की जा रही है और मैं पूरा खत्म होते जा रहा हूँ. अरे हे सामनामध्ये येतं कसं? जर त्यांची 4 वाजता भेट झाली असेल, एकांतात भेट झाली असेल, त्यांचं काही बोलणं झालं असेल, परंतु त्याचा अर्थाचा अनर्थ काढायचं काम हे फेकूचंद जासूस जे आहेत ना संजय राऊत हे करतायत. आणि असं कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही. जर बोलणं झालं असतं तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना समोर बसून ह्या गोष्टीवर बोलले असते, परंतु असं कोणतंही बोलणं झालं नाही. त्यांची ती वैयक्तिक भेट होती. त्या भेटीमध्ये राजकारणाच्या इतर ज्या घडामोडी आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा तो एक प्रयत्न होता. तुम्ही म्हणताय हे घडलं नाही, मात्र संजय राऊत स्वतः म्हणतायत हे सर्व काही घडलेलं आहे, हे स्वतः आम्ही ऐकले. म्हणून ऐकलं का? त्या भिंतीला काय कान लावून बसला होता काय माणूस? अमित शहाची सिक्युरिटी सगळं तोडून हात गेला होता काय तिथं? हे नशेमध्ये केलेले वक्तव्य आहे. त्यांनी नशेखोरक जसे वक्तव्य करतात तसे केलेले आहेत किंवा झोपेमध्ये पाहिलेलं स्वप्न ज्याला म्हणता येईल. असं कोणतंही चर्चा कधी घडत नसेल. घडली तर हे यांच्यासारख्यांच्या कानावर जाण्या इतकी महत्वाची चर्चा यांच्या कानावर जाणार सुद्धा नाही. पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा अमित शहाना भेटला होता. अहो मी तुम्हाला वारंवार सांगतो तो फेकूचंद जासूस आहे. तर फेकूचंद जासूसवर आम्ही लक्ष देत नाही. ठीक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.